मी पहिल्यांदा इथं लॅन्थॅनम घेतो. लॅन्थॅनम त्याचं कॉन्फिगरेशन आहे झेनॉन 4f0 5d1 6s2. आता बेसिकली हे जे लॅन्थॅनॉइड्स आहेत हे सगळे लॅन्थॅनॉइड्स लॅन्थॅनमला फॉलो करतात. मी पहिलं सांगितलं ज्या प्रॉपर्टी लॅन्थॅनम दाखवतो ह्या सगळे 14 दाखवतात. लॅन्थॅनम पळत पळत जाऊन खड्ड्यात पडला, सगळे त्याच्यावर खड्ड्यात पडतात, बाकी विचार करत नाहीत तो काय करतोय. आणि इथे काय होतं बघा, हा लॅन्थॅनम या ठिकाणचे 2 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणचे 2 इलेक्ट्रॉन्स सोडून देतो, इलेक्ट्रॉन लूज करतो. जर त्याने इलेक्ट्रॉन लूज केले तर लॅन्थॅनममध्ये चार्ज किती येणार आहे? +2. हा इथला पण एक इलेक्ट्रॉन सोडून देतो, म्हणजे 2 आणि 3. लॅन्थॅनमने काय केलं? 3 इलेक्ट्रॉन सोडून दिले. हा लॅन्थॅनमने ॲटॉमिक नंबर 57 आहे, याने काय केलं? 3 इलेक्ट्रॉन सोडून दिले. हा फॉर्म झाला लॅन्थॅनम +3. ह्याच्यावरती 3 चार्ज का आला? 3 इलेक्ट्रॉन सोडले. आउटर मोस्ट 6s मधले 2, नेक्स्ट टू द आउटर मोस्ट 5d मधला 1 इलेक्ट्रॉन सोडला. आता लॅन्थॅनमचं कॉन्फिगरेशन झालं. काय झालं बघा, लॅन्थॅनम +3 मध्ये कॉन्फिगरेशन झालं. झेनॉन हा 54 आहे, 4f0 5d0 6s0. आता तिन्ही कॉन्फिगरेशन मी लिहिले काय किंवा नाही लिहिले काय, फक्त मी असं जरी लिहिलं झेनॉन एवढं जरी लिहिलं म्हणजे याचा अर्थ लॅन्थॅनम +3 इज अन आयसो इलेक्ट्रॉनिक विथ झेनॉन. व्हॉट इज मीन बाय आयसो इलेक्ट्रॉनिक? दोघांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी झाली. कुठं? लॅन्थॅनम +3 स्टेट मध्ये ट्राय पॉझिटिव्ह आयन मध्ये आणि झेनॉन मध्ये दोघांची इलेक्ट्रॉनची संख्या सारखी झाली. म्हणजे लॅन्थॅनम +3 मध्ये कोणाचं कॉन्फिगरेशन दाखवलं? झेनॉनचं. झेनॉन कोण आहे? कोण आहे? तुमच्यापैकी कोण आहे का? नाही ना. तो नोबेल एलिमेंट आहे, इनर्ट आहे, वेल स्टेबल एलिमेंट आहे. मग लॅन्थॅनम +3 न झेनॉनचं कॉन्फिगरेशन अचीव्ह केलं, याचा अर्थ तो स्टेबल झाला. झालं एकदाशी स्टेबल. आपल्याला पण एक असं स्टडी करायचंय स्टेबल होण्यासाठीच ना. का तर 12वीला खूप मार्क चांगले पाडायचे, नंतर कुठं चांगल्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं आहे, चांगला ऍडमिशन घेऊन चांगला जॉब करायचा आहे, किंवा चांगला एखादा डॉक्टर इंजिनियर व्यवसाय करायचा आहे. आणि चांगला व्यवसाय केल्यानंतर परत आपल्याला चांगल्या कोणतरी म्हणजे मुलांना मुली देतील, चांगल्या मुली शिकल्या तर चांगल्या मुलं मिळतील. थोडक्यात काय, पुढे जाऊन लाईफ सेटल करायचे. तसंच लॅन्थॅनमचं पण पडलेलं आहे. तुम्हाला याच्याविषयी काय पडलेलं नाही, लॅन्थॅनमला तुमच्याविषयी काय पडलेलं नाही. पण लॅन्थॅनमला सेटल व्हायचं आहे, स्टेबल व्हायचं आहे, म्हणून त्याने काय केलं? 3 इलेक्ट्रॉन सोडून दिले. चार्ज +3 आला. का स्टेबल झाला? त्याने झेनॉनचं कॉन्फिगरेशन अचीव्ह केलं. आता लॅन्थॅनम +3 मध्ये स्टेबल आहे, म्हणजे सगळे एलिमेंट लॅन्थॅनमला फॉलो करतात. म्हणजे हे सगळे एलिमेंट 3 इलेक्ट्रॉन सोडून देतात. 3 इलेक्ट्रॉन सोडून देतात. आता परत बघा, जर लॅन्थॅनमला 3 इलेक्ट्रॉन सोडले तर म्हणजे +3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये लॅन्थॅनमचं कॉन्फिगरेशन काय असणार आहे? हा झेनॉन तर मी दाखवतोच इथं. झेनॉन इथं पुढे काय झालं? 4f0 5d0 6s0. हा मी फक्त झेनॉन दाखवला तरी चालतो. आता परत बघा, सेरियम पण 3 इलेक्ट्रॉन सोडेल. कुठले? 2 इथले, 2 F मधले. ऍक्च्युअली हा F मधला 1 इलेक्ट्रॉन कुठनं येतो? D मधनं, इथनं. यानं 3 सोडले. याचं कॉन्फिगरेशन काय झालं? 4f1 झालं. हे झालं 4f1. कुठल्या स्टेटला? +3 स्टेटला. मी CE+3 ला कॉन्फिगरेशन काय आलं त्याचं? इथे बघा, परत मी दाखवतो. हा सेरियम आहे, झेनॉन 4f2 6s2 आहे. तर 3 इलेक्ट्रॉन सोडायचे. इथले 2 आणि इथला 1, 3 सोडले. काय फॉर्म होईल तो? इथं बघा, सेरियम, लॉस ऑफ 3 इलेक्ट्रॉन, फॉर्मेशन ऑफ सेरियम +3. कॉन्फिगरेशन सेरियमचं झेनॉन 54. किती लूज केले? 3. 2 and 1. इथं काय राहिलं मग? 4f1. मी तेच लिहिलं. परत बघा, हा प्रिसिडियमियम पण काय करेल? इथले 2, इथला 1 इलेक्ट्रॉन सोडून देईल. इथले 2 आणि इथला 1. काय राहिलं इथं? याचं 4f2 राहिलं.
किती राहिलं 4f2. सेम EMD 4f3 4f4 4f5 4f6. इथं बघा हा 2 आणि इथलं एक सोडेल काय राहिलं 4f6. आता गॅडोलिनियम परत ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं. इथले 2 आणि डी मधला एक गेला. गॅडोलिनियमचं कॉन्फिगरेशन राहिलं 4f7. मोस्ट इम्पॉर्टंट हा स्टेबल आहे 4f7 ला. +3 मध्ये हा स्टेबल आला का तर हा फील्ड आहे. हा कसं आहे एमटी आहे. झेनॉनचं कॉन्फिगरेशन अचीव्ह केलं. इथं बघा परत 3 2 आणि इथला एक गेला काय राहिलं 4f8 4f9 4f10 4f11 4f12 4f13 आणि हा काय राहणार आहे 4f14. हा पण बघा मीन्स लॅन्थॅनम gadolinium and lutetium are most stable in their +3 oxidation state because lanthanum contains 4f0, gadolinium contains 4f7 and lutetium contains 4f14. हे तिघं पण 4f0 4f7 and 4f14 are extra stable configurations. त्याला आपण ऍडिशनल स्टेबल कॉन्फिगरेशन्स पण आपण म्हणू शकतो. कुठल्या ऑक्सिडेशन स्टेटला +3 ला. परत मला सांगा तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातात. व्हाय दिस लॅन्थॅनॉइड्स शोज +3 ॲज ॲन अ प्रिन्सिपल ऑक्सिडेशन स्टेट. काय सांगितलं जातं हे लॅन्थॅनॉइड्स +3 ही प्रिन्सिपल ऑक्सिडेशन स्टेट का शो करतात किंवा कॉमन ऑक्सिडेशन स्टेटची +3 काय. मी सिंपल सांगायचं बिकॉज लॅन्थॅनम गॅडोलिनियम अँड लुटेशियम shows +3 oxidation state. In +3 oxidation state, they are most stable because 4f0, 4f7 and 4f14. And all these lanthanoids follow them. And they show +3 as a principal and common oxidation state. Okay. आता आणखीन एक गंमत बघायचं. हे सगळेजण +3 तर फॉर्म करतायतच पण ह्यांच्यामध्ये काही एलिमेंट हे ऍडिशनल +2 ऑक्सिडेशन स्टेट फॉर्म करतील. कुठले कुठले बघूया आपण. त्याच्यामध्ये हा एक आहे युरोपियम. कोणता आहे युरोपियम. इथं बघा ह्या युरोपियमचा आउटर कॉन्फिगरेशन झेनॉन 4f7 6s2. जर यानं फक्त इथले 2 इलेक्ट्रॉन सोडून दिले तर याचं कॉन्फिगरेशन काय राहतं झेनॉन 4f7. काय राहतं झेनॉन 4f7. आता 4f6 आणि 4f7 मध्ये आपण अकॉर्डिंग टू एक्स्ट्रा स्टॅबिलिटी स्टेबल कोण आहे 4f7. म्हणून आपण सांगू शकतो हा जो युरोपियम आहे तो +2 ऑक्सिडेशन स्टेटला काय कॉन्फिगरेशन दाखवतो 4f7. इथे दाखवतो मी तुम्हाला. हा युरोपियम कॉन्फिगरेशन याचं होतं झेनॉन 4f7 6s2 आणि इथले 2 इलेक्ट्रॉन सोडले. हा गेला युरोपियम +2 मध्ये. याचं कॉन्फिगरेशन झालं झेनॉन 4f7. काय झालं झेनॉन 4f7. हा काय झाला एक्स्ट्रा स्टेबल. इथला एक एलिमेंट बघा YB एटरबियम. याचं कॉन्फिगरेशन आहे झेनॉन 4f14 6s2. काय 6s2. इथलेच फक्त 2 इलेक्ट्रॉन त्याने सोडून दिले. हा फॉर्म करेल झेनॉन 4f14. आता 14 इलेक्ट्रॉन्स म्हणजे तो काय झाला एक्स्ट्रा स्टेबल. हे दाखवतो मी. कुठला YB एटरबियम. कॉन्फिगरेशन आहे झेनॉन 4f14 6s2. इथले 2 सोडून दिले त्यानं म्हणजे काय फॉर्म झाला YB +2. कॉन्फिगरेशन राहिलं झेनॉन 4f14. म्हणजे तो काय झाला ऍडिशनल स्टेबल. आता तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल why europium and ytterbium shows +2 as an additional oxidation state. युरोपियम आणि यटरबियम +3 बरोबर ती +2 ही ऍडिशनल ऑक्सिडेशन स्टेट का शो करतात. सिंपल सांगायचंय इन +2 ऑक्सिडेशन स्टेट युरोपियम अँड यटरबियम shows 4f7 and 4f14 additional electronic configuration. 4f7 and 4f14 extra stable electronic configuration. So that's why they form
+2 ॲज ॲन ॲडिशनल ऑक्सिडेशन स्टेट. एक झालं. आता परत बघा इथं हे युरोपियम +2 फॉर्म केलंय, एटरबियमनं पण +2 फॉर्म केलंय, पण जास्त वेळ हे या +2 मध्ये राहत नाही, जास्त वेळ +2 मध्ये राहत नाही. आता हा युरोपियम बघा इथला किती मध्ये आहे +2, त्याला काहीही करून परत +3 मध्ये जायचंय. आता एक निश्चित आहे, हा 4f7 मध्ये स्टेबल आहे, हा 4f7 मध्ये स्टेबल आहे. थोड्या काळापुरता हा ह्यांच्या ग्रुपमधनं बाहेर गेले, थोड्या काळापुरता हा ग्रुपमधनं बाहेर गेले. वेल सॅटिस्फाय आहे, तिथल्यापेक्षा त्याला भारी आहे, सगळं सगळं मस्त वाटतं, तरी पण त्याला तिथे करमत नाही. त्याला आपल्या मित्र कंपनीमध्ये पाहिजे असतं, ह्यांना सोडून तो नाही राहू शकत. पोझिशन जरी चांगली झाली, स्टेबल जरी झाला, तरी त्यांना हेच पाहिजेत. म्हणून तो काय करतो, काहीही करून यांच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतो. आता मला सांगा, युरोपियमला U+3 मध्ये यायचंय, याचा अर्थ काय करावं लागेल, +2 मधून +3 मध्ये जायचंय, एक इलेक्ट्रॉन सोडून द्यावा लागेल. म्हणून हा युरोपियम काय करतो, एक इलेक्ट्रॉन लूज करतो. युरोपियम काय करतो, एक इलेक्ट्रॉन लूज करतो. इथं बघा, दिस EU+2 मधून कुठं जातो, EU+3 मध्ये बाय लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन. आता हा जर एक इलेक्ट्रॉन सोडून देत असेल तर त्याचं झालं काय, ऑक्सिडेशन झालं. काय ऑक्सिडेशन, जर याचं ऑक्सिडेशन होत असेल तर तो काय म्हणून ऍक्ट होणार आहे, रिड्युसिंग एजंट. एक लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यांचं ऑक्सिडेशन होतं ते काय म्हणून ऍक्ट होतील, रिड्युसिंग एजंट. ज्यांचं रिडक्शन होतं ते ऑक्सिडायझिंग एजंट. परत बघा, त्याने एक इलेक्ट्रॉन सोडून दिला. का सोडून दिला, +2 मधून त्याला +3 मध्ये जायचं, त्याच्या प्रिन्सिपल ऑक्सिडेशन स्टेट मध्ये जायचंय. म्हणून सांगू शकतो आपण EU+2 मध्ये तो काय म्हणून ऍक्ट झाला, त्याचं ऑक्सिडेशन झालं, रिड्युसिंग एजंट. सेम YB बघा, हा YB, याला पण +2 मधून YB+3 मध्ये जायचंय, तो पण एक इलेक्ट्रॉन काय करेल, लूज करेल. त्याने एक इलेक्ट्रॉन सोडून दिला की त्याचं पण काय झालं, ऑक्सिडेशन, तो पण काय होणार आहे, ऍक्ट्स ॲज रिड्युसिंग एजंट. तुम्हाला क्वेश्चन असतो, व्हाय युरोपियम अँड एटरबियम इन देअर डाय पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट or +2 oxidation state acts as reducing agents. सिंपल सांगायचं, बिकॉज युरोपियम +2 and YB+2 try to revert in their most common principal oxidation state +3 by loss of 1 electron, hence they undergoes oxidation and acts as reducing agent. ओके, आता आणखीन एक बघा, हा एलिमेंट हा आहे सेरियम, इथे कॉन्सन्ट्रेट करा. त्यानंतर इथले 2 आणि इथले 2, 4 इलेक्ट्रॉन सोडले तर हा फॉर्म करतो सेरियम+4. काय करतो, सेरियम+4. कॉन्फिगरेशन येतं झेनॉन. म्हणजेच +3 तर हा फॉर्म करतोय लॅन्थॅनममुळे, पण ऍडिशनली इथले 2 आणि इथले 2, 4 सोडले, त्याने कुठला फॉर्म केला, +4 फॉर्म केला. किती फॉर्म केला, +4. +4 मध्ये याचं कॉन्फिगरेशन काय झालं, 4f0 झालं. ते पण काय आहे, ऍडिशनल स्टेबल आहे. ते पण काय ऍडिशनल स्टेबल. सेम हा बघा, टर्बियम. कोणता आहे, टर्बियम. याचं कॉन्फिगरेशन आहे 4f9 6s2. कोणता आहे, 4f9 6s2. इथले 2 आणि इथले 2 सोडले, हा फॉर्म करेल झेनॉन 4f7. कुठला, टीबी. कुठल्या ऑक्सिडेशन स्टेटला, 4 ला. याचाच अर्थ सेरियमचं कॉन्फिगरेशन होतं 4f2 6s2, 4 पण सोडून दिले, झेनॉनचं कॉन्फिगरेशन अचीव्ह केलं. म्हणजे सेरियम आणि टर्बियम हे ऍडिशनली किती ऑक्सिडेशन स्टेट फॉर्म करतात, +4 फॉर्म करतात. जसं आपण सांगितलं होतं युरोपियम आणि एटर्बियम +2 का शो केली होती, तर त्याच्यामध्ये ते ऍडिशनल स्टेबल आहेत म्हणून. सेम वे सेरियम अँड टर्बियम shows additional +4 oxidation state according to extra stability rule. परत मागासारखं, हा सेरियम +4 मधून सेरियम +3 मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. का जातो, त्या +4 मध्ये तो स्टेबल आहे, तर पण त्याला अस्वस्थ वाटायला लागतं. कसं तरी होतं, आपल्याला पण होतं ना कधी कधी, कसं तरी. अभ्यास करताना 100% होतं.
तसं त्याला तरी कसं तरी व्हायला लागतं. म्हणून तो काय करतो, कुठून तरी एक इलेक्ट्रॉनचे ऍडजस्ट करतो, एक इलेक्ट्रॉन गेन करतो आणि +3 मध्ये जातो. सेम हा टर्बियम पण +4 मधून एक इलेक्ट्रॉन गेन करून त्यांच्या प्रिन्सिपल ऑक्सिडेशन स्टेटला जातो, ते बी +3 ला जातो. ओके, त्याने एक इलेक्ट्रॉन गेन केला म्हणजे यांचं काय झालं, रिडक्शन. यांचं काय झालं, रिडक्शन. सो दॅट ऍक्ट्स ॲज ऑक्सिडायझिंग एजंट्स. काय म्हणून ऍक्ट होतील, ऑक्सिडायझिंग एजंट्स. परत बघा, ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आपण सांगितलं सर्वच्या सर्व +3 कॉमन ऑक्सिडेशन स्टेट शो करतात. युरोपियम आणि हेटेरोबियम ऍडिशनली +2 शो करतात अकॉर्डिंग टू एक्स्ट्रा स्टॅबिलिटी रूल. सी अँड टीबी काय शो करतात, ऍडिशनली +4 शो करतात. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं, सीईटी, नीट, जेई कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी युरोपियम अँड हेटेरोबियम इन देअर +2 ऑक्सिडेशन स्टेट ऍक्ट्स ॲज रिड्युसिंग एजंट. का तर +2 मधून +3 मध्ये जातात, इलेक्ट्रॉन लूज करतात, ऑक्सिडेशन होतं. सी अँड टीबी +4 मध्ये ते एक इलेक्ट्रॉन गेन करतात आणि परत +3 मध्ये जातात, ते अंडरगोज रिडक्शन, ऍक्ट्स ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. इथं लक्षामध्ये तुतास एवढ्या लक्षात आपण थांबूया. नंतर यांच्या काही महत्वाच्या प्रॉपर्टी आपण स्टडी करूया. धन्यवाद, थँक्यू. सर्वजण या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्वाचं, व्हिडिओ